सखींनो बघा, मी काय काय घेतले थालीपीठ करण्यासाठी. 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी कणिक, 1 वाटी चण्याची पीठ, 1 वाटी मक्याचं पीठ, थोडंसं ठेचा, थोडंसं हे कढीपत्त्याची चटणी घेतली, थोडी लाल चटणी, थोडं मीठ, हळद आणि हिंग, हे सगळे, आणि 1 वाटी कांदा बारीक करून घेणे. हे थालीपीठची रेसिपी झाली. आता नंतर मग हे थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती. तेल टाकल्यानंतर तवा थोडा गार असू द्यावा लागतो आणि असे बारीक थापायचे. हाताला पाणी लावणे, थोडे पाणी लावणे हाताला, आणि असे एकदम बारीक थापायचे. मग छान लागतात चवीला मग खरपूस लागतो. नंतर असे बारीक असे होल पाडणे. वरून थोडेसे पाणी टाकणे, थोडे तेल टाकणे. तेल टाकल्यानंतर मग तव्यावरती शिजू द्यायचे. ताट ठेवणे वरती, थोडी वाफ येऊ द्यायने. थोडे 5 मिनिट शिजू द्यायचे. देखो असं थोडा 5 मिनिट झाकण ठेवले होते. आता थोडेसे शिजू देणे, छान खरपूस होते. मग असं बघायचे शिजले का. शिजून झाले का मग असे पलटी करायचे. पलटी झाल्यावरती मग चांगले शिजू देणे. बघायचे तांबूस झाले का. बघा छान झाले तांबूस. असे तांबूस झाले का मग दह्यासोबत खाणे. दह्यासोबत आणि लोणच्यासोबत खाणे. घ्या सखींनो, थालीपीठ कसे झाले सांगा.